आज आपण मस्त उन्हाळा स्पेशल चटपटीत आणि सगळ्यांना आवडेल अशी थाळी बनवणार आहोत. तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त कैरीचं कुचुंबर बनवणार आहोत. अगदी छान चविष्ट आणि चटपटीत आहे आणि त्याच्यासोबत मस्त व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहोत. चला तर मग अशा मस्त रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी सगळ्यात आधी आपण व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहोत. त्याच्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे किंवा आवडीप्रमाणे तेल घालायचं. नंतर तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर सगळे खडे मसाले घालायचे. दालचिनी, लवंग, मिरे, हिरवा वेलदोडा, मसाले वेलदोडे आणि 1 चमचा जिरं घातलं आहे. किंचित परतवायचे आणि नंतर लगेच एक मोठा कांदा आणि हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे छान अशा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या आणि कांदा थोडासा परतवून झाल्यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. आलं लसूणची पेस्ट परतवून घेऊया. आलं लसूण परतवून झाल्यानंतर 1 मोठा टोमॅटो टाकायचा आहे. आता टोमॅटोही आपण कांद्याबरोबर परतवून घेऊ. टोमॅटो नरम होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो नरम झालेला आहे. या ठिकाणी आता 1 चमचाभर पाणी घालायचं आणि मिक्स करून घेऊया. आता आपण व्हेजिटेबल पुलाव बनवत आहोत. तर या ठिकाणी मी काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असतील ते व्हेजिटेबल्स घेतले तरी देखील चालेल. तर या ठिकाणी 1 मोठा बटाटा, गाजर, मटार आणि फरसबी घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणत्या भाज्या पाहिजे त्या घालू शकतात. मिक्स करून घेऊया. माझ्याकडे ज्या उपलब्ध होत्या त्या सगळ्या भाज्या मी या ठिकाणी घातलेल्या आहेत. आता फोडणीमध्ये छान भाज्या परतवून घेतल्या. नंतर तांदूळ घातलेला आहे. तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. तांदूळही मस्त फोडणीमध्ये परतवून घेऊ. आता व्हेजिटेबल पुलाव शिजण्यासाठी छान एका साईडला गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेऊ. आता चवीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. मीठ मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत. म्हणजे पुलाव आपला छान शिजेल. पुलावला छान चव येण्यासाठी या ठिकाणी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल. कुकरचं झाकण बंद करून आता आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 2-3 शिट्ट्यांमध्ये छान पुलाव आपला शिजतो. आता पुलावच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कैरीचं कुचुंबर बनवणार आहोत. तर कुचुंबर अतिशय चविष्ट आहे. फ्रीजमध्ये 10 दिवस टिकेल, 7-8 दिवस टिकेल इतकं हे कुचुंबर तुम्ही बनवून ठेवू शकतात आणि छान चवीला लागतं. तर 1 कैरी घेतली आहे. कैरीची वरची साल काढून घेतली. आता ही कैरी जी आहे ती आपण किसून घेणार आहोत. संपूर्ण कैरी या ठिकाणी मी किसून घेत आहे. एका कैरीचं आपण बनवत आहोत. तुम्ही जास्त पण बनवून ठेवू शकता. फ्रीजमध्ये 7-8 दिवस चांगलं राहतं हे कुचुंबर. आता सगळी कैरी किसून घेतल्यानंतर 1 कांदा आपल्याला घ्यायचा आहे. एका कैरीसाठी 1 मोठा किंवा मीडियम आकाराचा कांदा किसणीवरच किसून घ्यायचा आहे. जशी कैरी किसून घेतली तसाच कांदा किसून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी कैरी आणि कांदा दोन्ही किसून घेतलेले आहेत. कांद्याचा अप्रतिम टेस्ट येते कुचुंबरमध्ये. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. या ठिकाणी तुम्ही काळ्या मिठाचा वापर देखील करू शकतात. आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि किसून घेतलेला या ठिकाणी गूळ घालायचा आहे किंवा कापून घेतलेला गूळ घालायचा आहे. सगळं साहित्य मिक्स करून घेऊ. अगदी साधी सोपी न शिजवता आणि छान लागणारी चटपटीत अशी कैरीची चटणी म्हणा किंवा कैरीचं कुचुंबर अतिशय मस्त लागतं. आता सगळं मिक्स करून घेतलं साहित्य. आता हे कुचुंबर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. जोपर्यंत आपलं कुकर थंड होतं तोपर्यंत याच्यात थोडेफार गुळाचे खडे असतील ते सुद्धा छान त्याचं पाणी तयार होऊन जाईल.
आता सगळी चटणी जी आहे किंवा कैरीचं कुचुंबर एका वाटीमध्ये काढून घेते. मी हे आत्तापुरताच बनवलेलं आहे. तुम्ही 2-3 कैऱ्यांचंसुद्धा बनवून ठेवू शकतात फ्रीजमध्ये. तर या ठिकाणी कुचुंबर आपलं तयार झालेलं आहे. नंतर व्हेजिटेबल पुलावच्या छान 2-3 शिट्ट्या झाल्या आणि पूर्ण कुकरची वाफ निघून गेल्यानंतर आता मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे आणि मस्त या ठिकाणी सुटसुटीत असा छान चविष्ट व्हेजिटेबल पुलाव तयार झालेला आहे. रोज रोज काय बनवावं किंवा काय खावं, तोंडाला चव नसेल तर ही थाळी नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. व्हेजिटेबल पुलाव छान डिशमध्ये काढून घेऊ. त्याच्यासोबत मस्त चटपटीत आणि चविष्ट, तोंडाला पाणी येईल असं छान आपलं कुचुंबर थाळीमध्ये वाढून घेऊया. छान अशी हलकी फुलकी मस्त उन्हाळा स्पेशल थाळी या ठिकाणी तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आता मी या ठिकाणी व्हेजिटेबल पुलाव आणि कुचुंबरचा छान असा आस्वाद घेते. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.